नमस्कार, मी दीपाली बोईटे। आज इन हाऊस ब्रॉडकास्ट मध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाच्या पोटात गोळा हा येतोच। कॅन्सर किंवा कर्करोग हा महाभयंकर आजार आहे, पण हा आजार होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्याची कारणे कोणती, त्यावर कोणते उपाय योजले पाहिजेत, त्याचबरोबर आपण आहारातून कॅन्सर कसा बरा करू शकतो याविषयी या ब्रॉडकास्ट मध्ये आज आहार तज्ञ सुजाता चव्हाण मॅडम यांच्याकडून माहिती घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्ते दीपाली मॅम। आज आपण या ब्रॉडकास्टला सुरुवात करूयात का? नक्की, शुअर। सुजाता मॅडम, कॅन्सर झाला की माणसाच्या मनामध्ये असा संभ्रम येतो की आपलं आयुष्य संपलं, पण हे खरोखरच हा असाध्य रोग आहे का, किंवा माणसाच्या शरीरामध्ये यामुळे कोणते बदल होतात? कॅन्सर जर म्हणायला गेलं तर हा असाध्य असा आजार नाहीये। डिपेंड करतं की तुम्हाला कॅन्सर कधी डिटेक्ट किंवा डायग्नोज होतो। त्याच्यात स्टेजेस असतात, म्हणजे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज। जितक्या लवकर डिटेक्ट होईल तितक्या लवकर आपण त्याच्यावरती मात करू शकतो किंवा तो बरा करू शकतो। आणि आणखीन एक त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की कॅन्सरवर आता असं आहे ना की खूप सारे औषधोपचार आहेत, टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपीज किंवा काय। तर स्टेजवरती डिपेंड करतं की समजा थर्ड फोर्थ स्टेजला गेलाय तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं औषधांचं म्हणजे हे इंटरव्हेन्शन करून आणि आहार, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण कुठल्याही स्टेजचा कॅन्सर किंवा कर्करोग हा आपण बरा करू शकतो। अच्छा, म्हणजे हा आजार बरा होऊ शकतो। कॅन्सर मध्ये आता कॅन्सरची पेशी आणि आपली नॉर्मल पेशी जी आहे, सेल आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे की आपल्या नॉर्मल पेशी ज्या आहेत त्या तयार होतात, वाढतात, मरण पावतात, पुन्हा नव्यानं तयार होतात। पण कॅन्सरची पेशी एकदा तयार झाली की ती वाढत जाते आणि ती अशी की असामान्य अनियंत्रितपणे वाढत जाते, त्याच्यावर कंट्रोल नसतो आणि ती वाढून शरीरामध्ये पसरत जाते। शरीरात पसरत जाऊन शरीरातले अवयवांचं काम बिघडण्याचं काम कॅन्सरची पेशी करते। आणि त्यामुळे तो अनकंट्रोल्ड ग्रोथ झाल्यामुळे ऑर्गन फेल्युअर होतं। म्हणजे ही ग्रोथ जी आहे ती फास्ट होते। हा, अच्छा। सुजाता मॅडम, कॅन्सर हा अनुवंशिक आहे असं म्हटलं जातं, पण हे खरं आहे का? खरं म्हणायला गेलं ना तर कॅन्सर हा अनुवंशिक फक्त 8 ते 10% आहे। अच्छा। आणि उरलेला जो काय 90% to 92% हा एक आपण म्हणतो इपिजेनेटिक्स। तर एपिजेनेटिक्स म्हणजे काय की आहार आणि आपली जी काय जीवनशैली आहे याच्यामध्ये ज्या चुका होतात, अच्छा, याच्यामुळे ही कारण आहेत काही। आता त्याच्यामध्ये पण जर ब्रॉडर क्लासिफिकेशन म्हणायला गेलं तर कसं करता येईल की सगळ्यात पहिलं तर एक आहे की इन्फेक्शन्स। तर इन्फेक्शन मध्ये असं आहे की व्हायरस, बॅक्टेरियामुळे होणारे कॅन्सर। म्हणजे जर त्याचं उदाहरण द्यायला गेलं तर सगळ्यात पहिलं तर आहे HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जो की सर्व म्हणजे सामान्यतः हा जो सर्व्हायकल कॅन्सर महिलांमध्ये होतो तो HPV व्हायरसमुळे होतो। म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्स असेल किंवा मग अनहायजीन, ही कारण आहेत की जे HPV व्हायरस ला कारणीभूत ठरतात। नेक्स्ट आहे हेपॅटायटिस B, ज्याच्यामुळे लिव्हर कॅन्सर होऊ शकतो। आणि H. पायलोरी नावाचा जो बॅक्टेरिया आहे तर त्याच्यामुळे गॅस्ट्रिक किंवा पोटाचा कॅन्सर होऊ शकतो। तर हे पहिलं एक कारण असेल। दुसरं जर म्हणायला गेलं तर आहार। आता आहारामध्ये जर म्हणायला गेलं तर प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस, जास्त गोड खाणं, ज्याच्यामुळे ओबेसिटी वाढते, ओबेसिटीमुळे डायबिटीस अशा जे लाईफस्टाईल डिसऑर्डर होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, इन्फ्लमेशन वाढतं आणि बऱ्याच वेळा एक्सरसाइजचा अभाव किंवा मग कुठलीही ऍक्टिव्हिटी न करणे, इनऍक्टिव्ह लाईफस्टाईल, या सगळ्या कारणांमुळे कॅन्सर सेल ट्रिगर होऊ शकते शरीरामध्ये। आणि इतर कारणांमध्ये जर म्हणायला गेलं तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये जसं की पेस्टिसाइड्स असतील। आता भाजीपाला आणि ह्याच्या उत्पादनामध्ये बऱ्याच वेळा जे काही रासायनिक खतं किंवा जे पेस्टिसाइड्स वापरले जातात तर त्याचे रेसिड्यू असतात, किंवा मग प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक, रेग्युलरचे आपले जे काय टिफिन्स असतील, बॉटल्स असतील, इनफॅक्ट आपला जो चहाचा जो एक पेपरचा कप असतो त्याच्यावर त्याचा बॅन आलेला आहे, तर त्याच्यामध्ये पण ती मायक्रोप्लास्टिकची फिल्म असते जी कॅन्सरला कारण ठरू शकते। बऱ्याच वेळा लीड वगैरे असे जे काही हेवी मेटल्स असतात तर त्याच्यातून पण ते पण कारण होऊ शकतं की कॅन्सरचं कारण असं म्हणजे होऊ शकतं।
त्याबरोबरच म्हणायला गेलं तर काही वाईट सवयी, जसं की स्मोकिंग आहे, अल्कोहोल इंटेक करणं, त्याच्याबरोबरच एअर पोल्युशन आहे, ही इतर काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की ही कारणं जी आहेत ती कॅन्सरचा धोका वाढवतात. ओके. कॅन्सर हा थर्ड आणि फोर्थ ह्या 2 स्टेजला समजतो, पण त्यासाठी आपल्याला अर्ली समजण्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आपण काय सांगू शकाल? खरंय, बऱ्याच वेळा काय होतं की बॉडी सिग्नल देत असते, काही आपल्याला लक्षणं दिसत असतात, पण ती आपली नेहमीचीच लक्षणं आहेत असं समजून आपल्याला ते कळत नाही. कॅन्सर बऱ्याच वेळा थर्ड किंवा फोर्थ स्टेजमध्ये समजतो आणि त्याआधी बॉडी काय सिग्नल देते किंवा लक्षणं काय असतात, तर साधारण मॅक्सिमम केसेसमध्ये म्हणजे प्रयत्न न करता वजन कमी होणे, काही काही केसेसमध्ये वजन वाढणे, भूक कमी होणे, ऍसिडिटीचा त्रास होणे म्हणजे पित्त वाढणे, बऱ्याच वेळेला काही काही म्हणजे कॅन्सरच्या टाईपवरती डिपेंड करतं की ब्लिडिंग होणे. ओके. बऱ्याच वेळा आता लंग कॅन्सर वगैरे जर म्हणायला गेलं तर कंटिन्युअसली कफ असतो किंवा खोकला वाढतो, श्वास घ्यायला त्रास होणे, बऱ्याचदा जसं थकवा म्हणजे फटीग, कॉन्स्टंट फटीग, तर थकवासारखं जाणवतो, निरसता, काही करण्याची इच्छा राहत नाही वगैरे असं होतं. बऱ्याच वेळा असं होतं ना की कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, टॉयलेटला क्लिअर न होणे, बऱ्याच वेळा गॅसेस, ब्लोटिंग, अशा पद्धतीनं बॉडी सिग्नल देत असते. आणि काय होतं की मला ऍसिडिटी तर नेहमीच होते, मला कॉन्स्टिपेशन नेहमीच होतं, असं म्हणून आपण काहीतरी घरगुती उपाय, काहीतरी अँटासिड वगैरे असं काहीतरी घेऊन पेशंट तो घरच्या घरी बरं होण्याचा प्रयत्न करतो. तर त्या केसमध्ये ही चूक करायची नाहीये. जर अशा प्रकारचे कुठलेही जर सिम्पटम किंवा असं काही दिसत असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट केलं पाहिजे आणि तिथे योग्य ते जे काय औषधोपचार घेतले पाहिजेत. जर ते बरे होत नसतील तर मग तुम्ही स्क्रीनिंगसाठी म्हणजे स्क्रीनिंग केली पाहिजे, टेस्ट ज्या काय टेस्ट आहेत किंवा काय मार्कर्स आहेत तर त्या टेस्ट केल्या पाहिजेत, जेणेकरून आजार हा इनिशियल म्हणजे जे स्टार्ट असते फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला तर त्याचे लवकरात लवकर बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात अर्ली स्टेजला. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल आपण काय सांगाल? कॅन्सर म्हणायला गेलं तर 200 पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर आहेत. अरे बापरे. तर या 200 पेक्षा जास्त प्रकारचे जे कॅन्सर आहेत तर ते कशा पद्धतीने म्हणजे त्याच्यात पण आपण जे सब टाइप्स म्हणतो, तर सगळ्यात पहिला आहे तर कुठे लोकलाइज्ड आहे, कुठे कॅन्सर झालाय, म्हणजे आता व्हेरी कॉमन म्हणायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर, लंग कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, हे म्हणजे बेस्ड ऑन द लोकेशन की बॉडीमध्ये कुठे तो कॅन्सर तयार झालाय. दुसरं एक टाईप असतं की सेल टाईप किंवा टिश्यू टाईप, की कुठल्या सेल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा अफेक्ट करतोय. तर त्याच्यामध्ये पण आता वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की कार्सिनोमा म्हणजे एपिथेलियल सेल्स, किंवा मग लिम्फोमा तर लिम्फॅटिक सिस्टम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार, किंवा मग सार्कोमा, मायलोमा, असे हे जे आहेत ते सेल टाईपवरती आधारित असलेले म्हणजे सेल टाईप इन्व्हॉल्व असलेले कॅन्सर्स आहेत. आणि अजून एक प्रकार जर म्हणायला गेला तर मेटास्टॅटिक आणि नॉन मेटास्टॅटिक. तर मेटास्टॅटिक म्हणजे काय की ट्युमर म्हणजे तयार झालेला आहे आणि तो शरीरात पसरतोय, ऑर्गनला लागण झाले किंवा तो पसरतोय, तर त्याला मेटास्टॅटिक कॅन्सर असं म्हटलं जातं. आणि नॉन मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणजे काय की तो लोकलाइज्ड आहे, मे बी अर्ली स्टेज असू शकते किंवा ऍडव्हान्स स्टेज पण असू शकते, पण तो पसरत नाहीये, तो एकाच ठिकाणी आहे, तर तो म्हणतात नॉन मेटास्टॅटिक कॅन्सर. बापरे, इतके प्रकार आहेत कॅन्सरचे. ओके. कॅन्सर किंवा कर्करोग हा होऊच नये म्हणून आपल्याला काय करता येईल ते फार महत्वाचं आहे. कारण आता जर कॅन्सरची ग्रोथ म्हणायला गेली ना तर ICMRच्या स्टडीनुसार कॅन्सरची जी ग्रोथ आहे ती 6% दरवर्षाला वाढतीये. आणि इंडिया म्हणजे भारत जर म्हणायला गेलं तर डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड होता, पण आता त्याला कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2029 पर्यंत घराघरामध्ये एक कॅन्सरची केस येणार आहे. त्यामुळे आपल्याला कॅन्सर आपलं होऊ नये म्हणून काळजी खरंच घेतली पाहिजे. आणि कॅन्सर होऊ नये म्हणून एक मी चतुर्सूत्री सांगेन, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे आहार, दुसरी गोष्ट आहे तुमचं व्यायाम, एक्सरसाइज, तिसरी गोष्ट आहे तुमची झोप, आणि चौथा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर या 4 पिलार्सवर जर आपण काम केलं तर कॅन्सर आपल्याला कधीच होणार नाही. तर त्यात सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की आहार. तर आहार जो आहे तो काय आहे की आपला कसा असला पाहिजे, सगळ्यात जर बेसिक म्हणायला गेलं तर आहार हा अल्कलाईन असला पाहिजे. म्हणजे
ऍसिडिक गोष्टी थोड्या कमी असल्या पाहिजेत खाण्यामध्ये आणि अल्कलाईन गोष्टी जास्त असल्या पाहिजेत. त्यामुळे आपला ब्लड पीएच जो आहे तो बॅलन्स राहतो. त्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर ताजी फळं, भाजीपाला, सॅलड, सगळ्या प्रकारची कडधान्य आणि चांगले फॅट्स म्हणजे गुड फॅट्स, कोल्ड प्रेस्ड ऑइल, अशा पद्धतीने थोडंसं आहार आपला जर असेल, नॅचरल डाएट, होम कुक फूड, थोडंसं पॅकेट प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड गोष्टींना टाळायचं आहे, अवॉइड करायचं आहे. तर यामध्ये हा डाएट एक बेसिक असेल डाएट मी म्हणेन. याच्यानंतर येतं की एक्सरसाइज किंवा ऍक्टिव्हिटी वर्कआउट. तर एक किमान 150 मिनिट एका आठवड्यामधून 150 मिनिट तुमचा कुठल्याही प्रकारचा व्यायाम झाला पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही थोडंसं वॉकिंग असेल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग हे केलं पाहिजे. म्हणजे आफ्टर 40 तर फार महत्वाचं आहे लेडीज आणि जेंट्ससाठी पण, की बोन मिनरल डेन्सिटी चांगली राहते, मसल हेल्थ चांगली राहते. त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आता मी म्हणेन स्लीप. तर झोपेचा खूप मोठा रोल आहे. झोप किमान 7 ते 8 तास शांत झोप आपल्याला मिळाली पाहिजे. आणि चौथा फॅक्टर आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. तर कॅन्सरचं म्हणजे एक स्टडी झाला तर त्याच्यामध्ये कॅन्सरचं सगळ्यात मोठं रिझन स्ट्रेस हे सांगण्यात आलंय. स्ट्रेस किंवा अँझायटी. ज्या पर्सनला असं कुठल्या तरी एखादा खूप मोठा स्ट्रेस असतो, बॅक ऑफ द माइंड सारखं काहीतरी प्रेशर असतं किंवा काही टेन्शन असतं, तर त्या केसमध्ये कॅन्सर सेल ट्रिगर होऊ शकते. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असा इतका भयंकर नाहीये, गंभीर नाहीये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस किंवा टेन्शन घ्यायचं नाही आणि रिलॅक्स राहायचं आहे. ओके, हॅपी राहायचं, बी हॅपी. तर ह्या 4 गोष्टी आहेत. आणि त्यातल्या त्यात असं आहे ना की ओबेसिटी म्हणजे स्थूलता आणि कॅन्सर होणं ह्या गोष्टी कोरिलेट करतात. का? कारण ओबेसिटीमध्ये काय होतं की वजन वाढल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, बॉडीतलं इन्फ्लमेशन म्हणजे सेल्युलर लेवलची सूज वाढते आणि त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये मग इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस होऊ शकतो. त्या केसमध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर सेल ट्रिगर होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे वजन आपलं कंट्रोल पाहिजे. साधारण आपली म्हणजे हाईट इन सेंटीमीटर्स, म्हणजे समजा 5'3" हाईट असेल तर 160 सेंटीमीटर -100, तर 60 किलो वजन 5'3" उंचीला पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही तुमचं वजन हे आटोक्यात ठेवलंच पाहिजे. अरे वा, खूपच छान. आपण आत्ताच पाहिलं की आहाराची चतुसूत्री तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये शाकाहार हा महत्वाचा आहे का, किंवा मांसाहार केल्यामुळं कॅन्सर हा वाढतो असं म्हटलं जातं, याबद्दल आपण काय सांगाल? हे खरं आहे की जग सगळं विगनिझम जो आहे तो वाढतोय. आणि इनफॅक्ट आपल्या म्हणजे भारतात देखील बरेच क्रिकेटर्स, बरेच सेलिब्रिटीज, आणि सेलिब्रिटीज क्रिकेटर्सच नव्हे पण सर्वसामान्य लोक पण म्हणजे विगन किंवा विगनिझम कडे वळतायत. तर त्याच्या मागे महत्वाचं कारण असं आहे की जेवढे काही हे जसे नॉनव्हेजचे पदार्थ, मांसाहार असेल किंवा दुधाचे पदार्थ असतील, हे सगळे जे आहेत ते अॅनिमल ओरिजिन आहेत, म्हणजे अॅनिमल कडून येणारे. तर हे सगळे जे आहेत ते ऍसिडिक आहेत. आणि मग हे ऍसिडिक खाल्ल्यामुळे शरीरामध्ये ऍसिडिक वातावरण बनतं. ऍसिडिक वातावरण हे इन्फ्लेमेशन वाढवतं आणि कॅन्सरची सेल म्हणजे कॅन्सरच्या जी काही सेलची ग्रोथ आहे ती ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये होत असते. म्हणून मग असं आहे म्हणून समजा आता एखादा मांसाहार करतो आधीपासून, तर त्यानं बंद करायचं का? तर नाही. नॉनव्हेज आपण खाऊ शकतो. याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगेन की नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन किंवा जे काही फिश वगैरे असेल किंवा एग्ज असतील, तर ते तुम्ही सोर्स कुठून करताय किंवा तुम्ही कुठून आणताय हे फार महत्वाचं आहे. कारण आता सध्या जनावरांना अँटीबायोटिक्स किंवा हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे दिले जातात, जे हार्मोन्स आपल्या हार्मोनवरती काम करतात आणि मग कॅन्सर सारखे आजार वगैरे हे होऊ शकतात. तर त्या केसमध्ये ग्रासफेड किंवा ऑर्गॅनिक आपण असं म्हणतो की असं जर आपल्याला मिळालं तर त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे सगळ्यात पहिलं. आणि दुसरी गोष्ट आहे की फ्रिक्वेन्सी, की आपण किती वेळा खातो, आठवड्यातून किंवा महिन्यातून. तर आठवड्यातून 3दा 4दा असं खाण्यापेक्षा आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा तितकं नको असेल तर मग महिन्यातून एकदा असं जर तुम्ही फ्रिक्वेन्सी खाण्याची ठेवली तर थोडंसं ते आपलं जे मी जसं म्हणतेय की ऍसिडिटी आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ऍसिडिक एन्व्हायरमेंट आणि ह्या गोष्टी किंवा इन्फ्लमेशन हे वाढणार नाही आणि तुम्हाला नॉनव्हेज नक्कीच खाता येईल. आणि जर व्हीगन किंवा शाकाहारी बरोबर जायचं आहे तर इट विल बी बेस्ट म्हणेन मी. खूप चांगलं असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या, फळं, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची कडधान्य हे तुम्ही ह्याचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. म्हणजे मॅक्झिमम शाकाहार हा बेस्ट, शाकाहार हा कधीही बेस्ट आहे. ओके. कॅन्सर विषयी जागरूकता
म्हणून आपण कोणत्या टेस्ट करता येतील, मग त्यामध्ये महिलांच्या टेस्ट असतील किंवा पुरुषांच्या टेस्ट असतील? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कॅन्सर स्क्रीनिंग आपण त्याला म्हणतो किंवा काही मार्कर असतात. तर याच्यामध्ये वर्षातून एकदा, म्हणजे महिलांमध्ये म्हणायला गेलं तर 25 वर्षाच्या नंतर, जर सर्वसाधारणमध्ये म्हणायला गेलं तर सीबीसी, कम्प्लीट ब्लड काउंट, किडनी फंक्शन टेस्ट, त्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल, पर्टिक्युलरली जर कॅन्सरचे म्हणायला गेलं तर म्हणजे एक जनरल अँटीजनची जी टेस्ट आहे ते CEA म्हणजे कार्सिनो एम्ब्रियॉनिक अँटीजन आफ्टर 40, CA-125 जी ओरियन कॅन्सरचा मार्कर आहे, आणि CA-15.3 ब्रेस्ट कॅन्सरचा मार्कर. तर ह्या साधारण महिलांनी म्हणजे ज्या आवश्यक म्हणेन मी की वर्षातून या सगळ्यांनी म्हणजे नोट कराव्यात की वर्षातून एकदा तुम्ही ऍटलिस्ट ह्या टेस्ट केल्या पाहिजेत. पुरुषांसाठी जर म्हणायला गेलं तर कॉमन मध्ये म्हणायला गेलं तर CBC, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल, या 4 तर कॉमन आहेतच. आणि त्याच्याबरोबर जर म्हणायला गेलं तर CA-19.9 जो की पॅनक्रियाटिक कॅन्सरचा मार्कर आहे आणि तो लेडीजसाठी पण आवश्यक आहे. त्यानंतर CA-72.4 जो की स्टमक कॅन्सरचा मार्कर आहे, तो लेडीजसाठी पण आवश्यक आहे. आणि CEA हा तर आहेच, कार्सिनो एम्ब्रियॉनिक अँटीजन, हा जनरल आहे. आणि PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन हा व्हेरी कॉमन. जर महिलांमध्ये म्हणायला गेलं आफ्टर 40 तर CA-125 आणि CA-15.3 म्हणजेच ओव्हरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचे मार्कर्स. आणि जेंट्स मध्ये म्हणायला गेलं तर प्रोस्टेट कॅन्सर हे व्हेरी कॉमन कॅन्सर आहे. त्यामुळे आफ्टर 40 हे जेंट्सनी हे कॅन्सरचे मार्कर्स केलेच पाहिजे. अच्छा, एकदा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आणि तो डिटेक्ट झाला की ती व्यक्ती तो औषध उपचार घेते आणि मग रिलॅक्स होऊन टाकते. मग पुन्हा कॅन्सर होण्याची भीती असते का, किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मॅक्सिमम केसेसमध्ये कॅन्सर पुन्हा होतो, त्यालाच आपण रिलॅप्स किंवा रिऑकरन्स असे म्हणतो. ओके. तर त्याची कारणं काय आहेत? समजा एखाद्याचा कॅन्सर बरा झाला, म्हणजे ऑपरेशन झालं, केमोथेरपी, रेडिओथेरपी जे काय आहे ते सगळं झालं वगैरे, एकदा पेशंट त्यातून बाहेर पडला, घरी आणलं त्याला, की त्याच्यानंतर काय होतं की पेशंटला असं वाटायला लागतं की मी इतक्या मोठ्या महाभयंकर रोगातून बाहेर म्हणजे पडलोय किंवा पडलीये. आणि घरच्यांना पण असं वाटायला लागतं की इतकं सगळं पेशंट घरी आलाय वगैरे, तर त्यांना सगळं खाल्लं पाहिजे, त्याला सगळं दिलं पाहिजे वगैरे. मग तिथे काय होते, चूक होते की सगळंच खाल्लं पाहिजे. मग म्हणजे फळं असतील किंवा मग त्याच्यामध्ये स्टार्च आहे अशा गोष्टी, म्हणजेच की भात असेल किंवा मग गोड गोष्टी असतील, म्हणजे गोड पदार्थ वगैरे, किंवा दुधाचे पदार्थ असतील किंवा मांसाहार असेल, की ज्याच्यामुळे काय होतं की पुन्हा हे ब्लड ऍसिडिटी वाढत जाते, इन्फ्लमेशन वाढत जातं. आणि मॅक्सिमम केसेसमध्ये काय असतं की कॅन्सर पेशंट म्हणजे कॅन्सरच्या सेल ज्या आहेत त्या साखरेवरती वाढतात, म्हणजे तो पाथवे तसा असतो, ग्लुकोज पाथवे. तर त्याच्यामध्ये जेवढी जर तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी म्हणजे जर इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी नाही आहे, शुगर आहे, तर त्या केसमध्ये असं आहे ना की रिलॅप्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की कॅन्सरच्या पेशंटचा आहार, की जो आहार हा अल्कलाईन आहार पाहिजे, त्याच्यामध्ये नॉनव्हेज नसालाच पाहिजे, साखरेच्या गोष्टी, ग्लुकोज वगैरे जे काय आहे, किंवा मैदा, भात असेल तर हे असलं नाही पाहिजे. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे म्हणायला गेलं तर ज्वारी, बाजरी सारखी जी हे आहेत धान्य आहेत ती, किंवा मग कडधान्य, आणि म्हणजे ज्या भाज्या असतील किंवा सॅलड असेल, हे भरपूर आहारामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून रिलॅप्स नाही होणार. आणि त्याच्याबरोबरच असं आहे ना की एक्सरसाइज किंवा व्यायाम, तर थोडंसं श्वसनाचे व्यायाम, मेडिटेशन करणं किंवा प्राणायाम जे आपण म्हणतो ते करणं, झोप चांगली व्यवस्थित घेणं, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे मसलसाठी आणि जॉईंटच्या हेल्थसाठी मोबिलिटी त्या पेशंटची असणं किंवा त्यांनी ते करणं फार आवश्यक आहे. म्हणजे ह्याचा पण रोल आहे. आणि झोप ही 7 ते 8 तास अशी व्यवस्थित मिळाली पाहिजे. म्हणजे मी जी चतुसूत्री सांगितली ती पुन्हा रिलॅक्स होऊ नये म्हणून पेशंटने हे सगळं केलंच पाहिजे. तर असं आहे ना की रिलॅक्स होणार नाही. म्हणजे माझ्याकडे आता एक केस आहे जी कोल्हापूरची आहे, 65 वर्षाची महिला की जिला ओव्हरियन कॅन्सर झालेला होता. त्याच्यामध्ये कॅन्सर झाल्यापासूनचा आहार जो आहे तो आम्ही मॅनेज करत होतो. खूप मोठी हायपेक सर्जरी झाली, त्या हायपेक सर्जरी नंतर पुन्हा केमोथेरपी झाल्या, आणि त्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे सर्जरी नंतर 8 महिन्यानंतर देखील त्यांचा जो काही फॉलोअपचा म्हणजे पेट स्कॅन रिपोर्ट आहे तो क्लीन आलेला आहे. अरे वा. आणि आता सध्या म्हणजे 4 दिवसापूर्वी त्यांचे जे काही रेग्युलर जे काही म्हणजे त्या टेस्ट आहेत, CBC वगैरे, तर एकदम आयडियल, हिमोग्लोबिन 12,
ESR एकदम व्हेरी लो 11 या टाईपमध्ये त्यांच्या म्हणजे जे काही पॅरामीटर किंवा जे मार्कर आहेत ते खूप अगदी सुंदर पद्धतीनं आहारातून आम्ही ते साध्य केलेलं आहे. अरे वा. तर रिलॅप्स हा आपण टाळू शकतो किंवा म्हणजे आजार कोणते, आता हा 3rd स्टेजचा कॅन्सर होता पण कम्प्लिटली त्या म्हणजे कॅन्सर मधून वाचून एक सर्वायव्हरशिपकडे त्यांची एक वाटचाल सुरू आहे त्या पेशंटची. अरे वा, खूपच छान. म्हणजे एकदा कॅन्सर झाला बरा झालो असं न म्हणता आहारानं आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. मॅम, या पॉडकास्टच्या समाप्तीमध्ये दर्शकांना आपण काय संदेश द्याल किंवा स्पेशली महिलांसाठी कॅन्सर विषयी जागरूकता म्हणून आपण महिलांना काय संदेश द्याल? नक्कीच मला या पॉडकास्टच्या निमित्ताने महिलांना आणि खास करून असं आहे की ज्या 40 वर्षाच्या वरती म्हणजे त्यांचं वय आहे अशा महिलांना महत्वाचा एक मेसेज किंवा संदेश द्यायचा आहे की महिलांमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात कॉमन म्हणायला गेलं तर ओव्हरियन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर हे मॅक्सिमम केसेसमध्ये आढळतात. तर हे होऊ नयेत आपल्याला किंवा एक आधीच काळजी असं म्हणून जे काही स्क्रीनिंग आहे रेग्युलरली की वर्षातून एकदा मी आता ज्या टेस्ट सांगितल्या ज्याच्यामध्ये CBC, LFT, KFT, TFT आणि कॅन्सर मार्कर्समध्ये म्हणायला गेलं तर मग CA-125 ओव्हरियन कॅन्सरचा मार्कर, CA-15.3 जो की ब्रेस्ट कॅन्सरचा मार्कर आहे हा अगदी नॉमिनल त्याची कॉस्ट असते तर त्या केलेच पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट आपली हे राहिली की जे काही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे ज्यांचा आता पिरियड चालू आहेत अशा महिलांनी असं आहे ना की एक पिरियड्स म्हणजे पिरियड झाल्यानंतर 3ऱ्या ते 5व्या दिवसानंतर 3 ते 5 दिवसानंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केली पाहिजे. म्हणजे काही वेगळं तुम्हाला काही आढळतं का, स्किनमध्ये चेंज काही साईजमध्ये किंवा काही लंप वगैरे आहे का, हे रेग्युलरली महिन्याला केलं पाहिजे. आणि जर मेनोपॉझल वुमन जर असेल तर त्या केसमध्ये असं आहे ना की कुठली तरी महिन्याची 1 तारीख ठरवायची आणि त्या दिवशी मग ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायचीच आहे. म्हणजे मार्कर सोडून हे फार महत्वाचं आहे असं म्हणेन मी. आणि बाकीचं जे काही म्हणजे वॅक्सिनेशन असेल आता HPV जे काय आहे तर त्याचं वॅक्सिनेशन पण अवेलेबल आहे तर ते पण तुम्ही करू शकता म्हणजे घेऊ शकता. त्याच्याबरोबर जी मी चतुसूत्री सांगितली आहार, तुमचा व्यायाम, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या 4वरती पॉझिटिव्हली काम केलं पाहिजे. आहार जितका अल्कलाईन असेल तितकं चांगलं आहे. रेग्युलरली आपला व्यायाम असला पाहिजे आणि झोप 7 ते 8 तास घेतलीच पाहिजे. आणि जे काही स्ट्रेस आहे ते कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस टेन्शन न घेता हॅपी लाईफ जगली पाहिजे. अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची आहे की जे काय आपण म्हणतो की ओबेसिटी तर वजन पण आपल्या आटोक्यात ठेवायचं आहे. कुठल्या प्रकारच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन वगैरे असं काहीही आपल्या मागे लागता कामा नये. आणि एक निरोगी म्हणजे आपलं जे काय आरोग्य कायम राहिलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. खूपच छान. आज या पॉडकास्टमध्ये मॅम आपण खूप छान माहिती सांगितली. कॅन्सर का होतो, त्याची लक्षणं कोणती, कारणं कोणती, त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे ही अतिशय सुंदर माहिती या पॉडकास्टमधून आपण सांगितली. धन्यवाद आपल्याला. आणि दर्शकांनी या माहितीचा उपयोग स्वतःबरोबर इतरांनाही जास्तीत जास्त शेअर करून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करते. धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच दीपाली मॅम.